शिवलिंगाची उत्पत्ती कधी आणि कशी झाली जाणून घेऊया. शिवलिंग हे महादेवाचे रूप मानले जाते. असे म्हणतात की या जगात शिवलिंगाचा पहिला जन्म झाला. जर आपण भगवत पुराणाबद्दल बोललो तर त्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी संबंधित एक कथा आहे. काय आहे ती कथा जाणून घेऊया. शिवलिंगाच्या उत्पत्तीची कथा. भगवत पुराणानुसार जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यात दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असा वाद सुरू झाला. स्वतःला सर्वात शक्तिशाली सिद्ध करण्याच्या स्पर्धेत दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेव्हा आकाशातून महादेवाचे प्रतिनिधित्व करणारे एक विशाल शिवलिंग प्रगट झाले. आकाशातून आवाज आला की जो कोणी या दैवी चमकदार दगडाचा शेवट शोधेल तो सर्वात शक्तिशाली मानला जाईल. दगडाचा शेवट शोधण्यासाठी भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा दोघेही पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात गेले, पण त्यांना या दैवी दगडाचा शेवट सापडला नाही. पुष्कळ परिश्रमानंतर जेव्हा दोघेही शेवटपर्यंत पोहोचू शकले नाहीत तेव्हा विष्णूजींनी हार स्वीकारली. परंतु ब्रह्माजीने खोटेपणाचा अवलंब करून स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्माजी म्हणाले की त्यांना या दगडाचा शेवट सापडला होता, पण शेवटी सिद्ध झाले की ब्रह्माजी खोटे बोलत होते. यानंतर महादेव प्रकट झाले आणि म्हणाले की हे दैवी दगड शिवलिंग माझे रूप आहे. मी शिवलिंग आहे आणि मला अंत नाही किंवा आरंभ देखील नाही. शिवलिंगाला दिव्य प्रकाश मानले जाते. मन, आत्मा, बुद्धी, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यातून शिवलिंगाची निर्मिती झाली आहे अशी पौराणिक मान्यता आहे. शिवलिंग हे संपूर्ण विश्वाचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगाची उत्पत्ती जगात सर्वप्रथम झाली आहे. शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. भक्तिभावाने पूजा केल्यास महादेव सर्व मनोकामना पूर्ण करतात. जर तुम्ही देखील महादेवाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या शिवजीचे नाव नक्की घ्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं.